टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। मुंबईमध्ये फूड डिलिव्हरी ॲप म्हणून प्रख्यात असलेल्या झेप्टोवर आता FDIने कारवाई केलेली आहे। मी सध्या धारावीमध्ये आहे आणि धारावीमध्ये आपण पाहतोय की हे झेप्टोचं कार्यालय आहे। या ठिकाणी आपण पाहतोय की कॅरेट ठेवण्यात आलेले आहेत आणि FDIने या ठिकाणी मोठी कारवाई केली आहे। धारावीतील गोदामात अस्वच्छता आणि बुरशी सापडल्याने फूड लायसन्स तात्काळ निलंबित करण्याची ही कारवाई करण्यात आलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन केल्याने झेप्टो आता अडचणीत सापडलेली आहे। महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने धारावीतील झेप्टोच्या या गोदामाची तपासणी काल केली आणि त्यामध्ये गंभीर त्रुटी त्यांना आढळून आल्या आणि त्यानंतर कंपनीचा अन्न व्यवसाय परवाना तात्काळ निलंबित करण्यात आल्याची माहिती मिळते। तपासणी दरम्यान FDI अधिकाऱ्यांना अनेक गंभीर हलगर्जीपणा दिसून आला। अनेक पदार्थांवर अन्नपदार्थांवर बुरशी फंगल ग्रोथ आढळली आणि साठवलेले पदार्थ ओल्या अस्वच्छ आणि व्यवस्थित ठिकाणी ठेवले होते। कोल्ड स्टोरेजचे तापमान नियमानुसार राखलं गेलं नव्हतं आणि काही उत्पादनं थेट जमिनीवर ठेवल्याचे प्रकार सुद्धा सापडले आणि कालबाह्य तसेच वापरात असलेले अन्नपदार्थ वेगळे न ठेवता एकत्र ठेवले होते आणि या परिस्थितीमुळे आरोग्यास धोका निर्माण झाल्याचं सुद्धा बोललं जात होतं आणि हेच कारण आहे की या ठिकाणी आता आपण पाहतोय की जे दरवाजा आहे, मुख्य द्वार आहे, तो सुद्धा बंद ठेवण्यात आलेला आहे। जो जिना आहे तो कशा पद्धतीने या ठिकाणी अस्वच्छ होता ते सुद्धा आपण या ठिकाणी स्पष्टपणे पाहू शकता। जे कॅरेट्स आहेत ते सुद्धा अशाच पद्धतीने बाहेर ठेवण्यात आले होते आणि जो भाजीपाला आहे तो सुद्धा अशाच पद्धतीने बाहेर ठेवला होता आणि त्यामुळे जोपर्यंत परवानगी मिळत नाही तोपर्यंत या गोडाऊनला पुन्हा सुरू करण्यात येणार नाही असं सुद्धा अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यासोबतच घाटकोपरमध्ये सुद्धा FDIने एक मोठी कारवाई केलेली आहे। त्यामुळे FDI आता मुंबईमध्ये ॲक्शन मोडमध्ये आली असं म्हटलं तर गैर ठरणार नाही, कारण जे नियम आहेत त्याचं कुठेही उल्लंघन होता कामा नये अशी सुद्धा आता माहिती मिळते। कॅमेरा पर्सन संतोष कदमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।